आणि आता बातमी आहे शेतकरी संपासंदर्भातली। शेतकरी संपाचा आजचा चौथा दिवस आहे आणि या संपाच्या वरनं आता शरद पवार आणि भाजप यांच्यामध्ये एक वादाची नवी ठिणगी पडली आहे। कारण शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत आंदोलनापासून मागे हटू नये असं शरद पवार म्हणालेत। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे बघूया। विनंती एकच आहे, आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या घटकांना शक्यतो रस्त्यावर दूध ओतणं किंवा हा प्रकार टाळता आला तर टाळावा। आणि हे जो काही तुम्हाला यासंबंधीचा तुमचा आक्रोश दाखवायचा आहे तो गरीब मोहल्ल्यामध्ये जाऊन त्याचं वाटप जर तुम्ही केलं तर मला असं वाटतं की हा तुम्ही कष्टांनी पिकवलेल्या मालाची नासाडी होणार नाही आणि गरिबांची सुद्धा सहानुभूती ही आपल्याला निश्चितपणाने मिळेल। या सगळ्या आंदोलनामध्ये सामान्य माणसाला त्रास होईल किंवा बाकीचे कार्यक्रम जे लोकांचे दैनंदिन असतील त्याच्यावर आघात होईल अशा प्रकारचं कुठलंही काम करू नये। हा संघर्ष आपला प्रश्न सुटल्याशिवाय आता थांबवायचा नाही, हा निकाल घ्यावा लागेल। राज्य आणि केंद्र सरकारने यापूर्वी दिलेली आश्वासनं त्यांनी पाळलेली नाहीत, पाळण्याची त्यांची नियत दिसत नाही आणि त्यामुळं आज शेतकऱ्यांनी या प्रश्नाच्या संबंधी टोकाची भूमिका घ्यावी असं मी आवाहन करतो। एकीकडे शरद पवारांचं हे वक्तव्य आल्यानंतर आता भाजपने त्यांच्यावर टीका केलेली आहे। भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार काय म्हणतात बघूया। की जे स्वतः या राज्याचे एकदा नव्हे दोनदा नव्हे चारदा मुख्यमंत्री होते, देशाचे कृषी मंत्री होते, 2001 मध्ये 63 आत्महत्या झाल्यात आणि तेव्हापासून कृषी मंत्री म्हणून या देशाच्या अनेक पदावर ज्यांनी काम केलं असं नेतृत्व करणारे नेते म्हणून या आत्महत्या ते थांबवू शकले नाही। पण आता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात जेव्हा सरकार योग्य मार्गावर निघालंय तेव्हा कधी कर्जमुक्तीतून सत्तामुक्तीची भीती आणि कधी शेतकऱ्यांचे प्रश्न जर सुटले तर आपल्याला स्वतःच्या शेतावरच जावं लागेल या भीतीतून अशा पद्धतीचं भाष्य हे शरद पवार साहेब करताय। मला वाटतं की असं भाष्य योग्य नाही।